तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, प्रसिद्ध साहित्यिका श्रीमती प्रतिभाताई अय्यरे, त्यांचे मिस्टर तिला सुद्धा दुःख आहे की त्यांना सुद्धा स्टेजवर यायचं आहे. ॲडव्होकेट प्रभाकर रणशूर यांचं सुद्धा स्वागत आहे. या साधू साधू. नंतर आमच्या वैभव आपल्याला प्राप्त झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हे विद्यापीठ व्हावं असं आपल्या सर्वांना, आपल्या पूर्वजांना सर्वांना वाटत होतं. आता ते झालेलं आहे. परंतु तुम्हाला पाहायला मिळतं आपल्या सर्व लोकांचं, त्या काळच्या लोकांचं समन्वय होतं की हे विद्यापीठ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं व्हावं. असं न होता ते खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार झाला. कारण का? कारण तेव्हाही तुम्हाला माहित असेल, की लोकांना थोड्या थोड्या गोष्टीवरती थांबवलं जायचं. आज आपण पाहतो तेव्हाही लोकांना भोजन मिळत नव्हतं. पंचशिलाची, मंगलमय धम्माची आणि लेखमी भीमाची आहे, नाथ गौतमाची. लेखमी भीमाची आहे, नाथ गौतमाची. आणि म्हणून या धम्मपीठावर येण्याची मला संधी मिळाली असं मला वाटतं. तर त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की तुम्ही इथे आलेला आहात. बंतेजींनी बोलताना सांगितलंय की काय काय परिस्थिती बिकट होती. आणि जो नामांतराचं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये बायकांचं, आपल्या महिला भगिनींचं योगदान काय याविषयी मला बोलायचं आहे. ते सगळ्यांची नावं वगैरे घेणार नाही, पण ज्या मुली या बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला द्यावं म्हणून शहीद झालेल्या आहेत, त्या बनसोड असतील, त्या ज्या सुहासिनी आहे, प्रतिभा आहे, या ज्या मुली आहेत, 3 मुलींनी त्याच्यामध्ये की बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला जर देत नसतील तर मी आत्मदहन करून घेईन म्हणून कोणी जाळून घेतलंय, कोणी विषप्राशन केलेलं आहे. गौतम वाघमारे, तुम्ही माहिती आहे तिकडनं आलेले असाल, त्यांना सांगितलं की बाबासाहेबांचं नाव जर विद्यापीठाला देत नसाल तर मी आत्मदहन करून घेईल. आणि त्या 20-25 वर्षाच्या मुलानं स्वतःला जाळून घेतलेलं, आपोआप मिळालेलं नाहीये. बंतेजी पोटतिडकीने सांगत होते, अरे शांत बसा, अरे हे सोपं नाहीये, खिचडी मिळाली तितकं सोपं नाहीये, प्राणांचं बलिदान करावं लागलेलं आहे. तेव्हा कुठे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग पुढे मराठवाडा विद्यापीठ आहे. पण ही सोपी गोष्ट नाहीये. तुमच्या माझ्या भगिनींनी, भावंडांनी, लेकरांनी प्राणांचं बलिदान केलंय. माझ्या माय भगिनींना त्यांची अब्रू गमवावी लागलेली आहे, तरी सुद्धा मागे हटले नाहीत, तरी सुद्धा मागे हटले नाहीत. या माय भगिनी इथे तुम्ही आलेले आहात. तुमचे माझे जे माय भगिनी आहेत ज्यांनी त्या काळामध्ये म्हणजे एक मोर्चा काढला, एकानं काही आत्मदहन केलं म्हणून मिळालेलं नाहीये. म्हणजे तुळसाबाई म्हणून आहेत, तुळसाबाई सोनवणे म्हणून आहेत मराठवाड्यातल्या, नांदेडच्या ज्या आहेत की त्या माय भगिनीनं की सातत्यानं कुठे पण मोर्चा आहे म्हणलं की लगेच मोर्चाला निघत होत्या. तुम्हाला माहित असतील तुळसाबाई सोनवणे. आणि कधीच त्यांनी विचार केला नाही की अरे मला खायला मिळेल का, माझ्या लेकरांचं कसं होईल. मुलीला सुद्धा सोबत घेऊन जात होत्या. मला सिद्धांत प्रधान म्हणून मुलीचं नाव आहे, हे त्याला आता संभाजीनगर म्हणतात. तर तिथे जमनाबाई म्हणून, त्या ज्या जमनाबाई गायकवाड म्हणून एक आपली भगिनी आहे होत्या, त्यांनी त्यावेळेला म्हणजे गाडे साहेबांनी या आंदोलनाला जेव्हा लीड केलं तर या इथे असणाऱ्या ज्या महिला भगिनी होत्या की आपल्याला मोर्चात जायचं म्हटल्यानंतर कुठलाही विचार न करता लगेच निघायच्या, भाकरी बांधायच्या आणि निघायच्या. आजच्या सारखं नाहीये की मला किती रोज मिळणार आहे, मला मोर्चात यायचंय, मला अमके इतके पैसे मिळतील का, मिळा, असं नव्हतं. माझ्या बाबासाहेबांचं नाव कसं देत नाही म्हणून त्या बायका झगडत होत्या.
म्हणून त्या भगिनी झगडत होत्या, स्वतःच्याच भाकरी बांधून घ्यायच्या, लेकरांना कडेवर घ्यायच्या आणि मोर्चा आंदोलनात यायच्या. वसंतदादा पाटलांनी एकदा सांगितलं होतं की हा मी तुम्हाला त्या नामांतराचा तुमचा आग्रह आहे ते मी तुम्हाला देईन. ते मुख्यमंत्री होते, त्यांनी मान्य केलं आणि नंतर पुन्हा म्हणले की नाही असं काही होऊ शकत नाहीये. खूप मोठ्या 17 वर्षात वेगवेगळे टप्पे आले, वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करावा लागला, पण ते नाही म्हणाले. ते शहरात आलेले होते, विमानतळावर उतरून शहराकडे ते निघालेले होते. गाडे साहेबांना कळालं की नाही आता हे आलेले आहेत, तर या शहरामध्ये असणाऱ्या ज्या माय भगिनी होत्या, तेव्हाच्या ज्या दलित पॅंथरच्या कार्यकर्त्या होत्या, म्हणजे त्या ज्या वाघिणी होत्या भीमाच्या, त्यामध्ये जमनाबाई गायकवाड ज्या होत्या, सातपुते आई, अशा वेगवेगळ्या ज्या स्त्रिया, मिसाळी, खूप सगळ्या ज्या बायका होत्या, तर ह्या बायका त्यांना आवाज दिला की मोर्चाला येत होत्या. वसंतदादा पाटील येत आहेत हे माहित होतं, एअरपोर्टवर उतरले आणि आता ते कारमध्ये बसून निघाले. हे कळालं, ह्या आपल्या भगिनी लपून बसलेल्या होत्या, दबा धरून बसलेल्या होत्या आसपास की आता हे आले ना यांची गाडी अडवायची आहे. त्यांनी ठरवलं होतं, म्हणजे त्यांचं गाडे साहेबांचं आणि ह्या सगळ्या पॅंथर्स ज्या होत्या लढवय्या यांचं ठरलेलं होतं की यांची गाडी अडवायची आपल्याला, आणि म्हणून ते सगळे दबा धरून बसलेल्या होत्या आणि माय भगिनींचं प्रमाण मोठं होतं. गाडी आलेली आहे वसंतदादाची आणि थांबायला तयार नाही. त्यांना लक्षात आलं ना की इकडे काहीतरी होणार आहे, म्हणून ते गाडी पुढे वेगाने घेऊन चाललेले आहेत. गाडी महिन्याची लेक होती, छोटस बाळ 1.25 महिन्याचं. बघा सोपं नाहीये, म्हणजे खरोखरच सोपं नाहीये. बनतेजी सांगत होते की अरे आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे, काय गमवलंय, काय मिळवलंय का, जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं ते मिळवलंय का, आणि जे कार्यकर्त्यांनी स्वप्न पाहिलं होतं त्याचं काय साध्य, आपण त्याचं काय केलं. त्या जमनाबाई गायकवाडांनी पाहिलं, म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी बोलल्यानंतर की तुम्हाला काय वाटत होतं, तुम्ही मोर्चा आंदोलनाला जायच्या, किती वेळा गेल्या, ते म्हणे आम्ही सतत जायचो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त प्रतिभाताई आहिरे आणि इतरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम सर्व जनतेला 32व्या नामविस्तार दिनाच्या खूप शुभेच्छा. उपासकांनो, धम्मभूमी बुद्धलेनी औरंगाबाद या ठिकाणी 32व्या नामविस्तार दिनानिमित्तानं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. भिक्खू समाजाचे बरेच आयोजित केले होते. आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत विचिदानंद महावीर यांच्या प्रेरणा, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण कार्यक्रम साजरा करतो. नामविस्ताराचं महत्त्व संपूर्ण मराठवाड्याभर लोकांना पटावं, लोकांना महत्त्व समजावं याकरता हा कार्यक्रमाचा उद्देश असतो. भरपूर लोक संपूर्ण मराठवाड्यामधून येत असतात, त्यांच्यासाठी आपण भोजनाची व्यवस्था करत असतो. तर सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न होत असतो. या ठिकाणी आज साहित्यिका प्रतिभाताई आहिरे आल्या आहेत, विवेक मोडसोदा साहेब येणार आहेत आणि दिवसभर कार्यक्रम सुंदर चालणार आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की सर्वांनी सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? सकाळपासून या ठिकाणी भिक्खू संघाची दमनस्थान झाली, पूजावंदना झाली आणि दिवसभराचं जे काही भिक्खू उपासक लोकांना आहे, उपासक लोकांना भोजनदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, व्याख्यान झालेले आहेत. विविध नामवंतांनी आपल्याकडे विचार मांडलेले आहेत. अशा प्रकारचं व्याख्यान हे किती वर्षापासून आपल्याकडे? आमच्याकडे किमान 10 ते 12 वाजेपर्यंत आयोजन दरवर्षी आयोजन होत असतं. या निमित्ताने बौद्ध उपासिकांना काय आव्हान करणार? आव्हान हेच आहे की जसं मॅडम बोलल्या की आपलं जागृत राहणं आवश्यक आहे, कारण आज संपूर्ण जे काही सिस्टम आहे ते आपल्या विरोधात जात आहे. शाळा बंद होत आहेत आणि आपण कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्याही माध्यमातून असेल आपल्याला पाठीमागे घालण्याची ही संधी लोक शोधत आहेत. तर त्या संधीवरती एकच विलास आहे की आपण सर्व लोकांनी जागृत राहावं, शिक्षण घ्यावं. बाबासाहेबांनी सांगितलं की जो काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन वाटचाल करावी आणि बाबासाहेबांची विचारांनी वाटचाल करावी. आंबेडकरी चळवळीचे अनेक शकले उडाले, कोणताही गट एकत्र येत नाही, तर त्यांना काय आव्हान करणार? तो काही माझा विषय नाही, पण तो आपण सर्वांनी त्या विषयावर किती भाविक आणि कुठून भाविक आपलं संपूर्ण मराठवाडा आहेत. आज पाहतात मी चंद्रपूरचे लोक काही आलेले आहेत, अकोल्याचे लोक आले आहेत, यवतमाळ जिल्ह्याचे लोक आले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक येत आहेत. किती संख्या असेल अंदाजे? या ठिकाणी तर कमी लोक आहेत, परंतु गेटवरती भरपूर लोक, लाखोचे लोक संख्येने लोक येत असतात.